कोणता टॉपिक आहे जो रिड्यूस झालेला नाही आहे? याच्या नंतरचा कोणता? ओके, डायरेक्ट इन्व्हर्सवर गेला तू. प्रिन्सिपल सोल्युशन नंतर काय शिकलो होतो आपण? यस, सोल्युशन ऑफ द ट्रायंगल. सोल्युशन ऑफ द ट्रायंगल युजिंग ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून कोणते ट्रायंगल? नॉट एन राईट अँगल ट्रायंगल, इट इज एन ऑब्ट्यूज ऑर ॲक्यूट अँगल. कारण की ट्रिग्नोमेट्री म्हटल्यावर आतापर्यंत आपण असं समजलो की ट्रिग्नोमेट्री म्हणजे एकच ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल 90 डिग्रीवाला, एवढंच आपल्याला येत होतं. बट इन 12th स्टँडर्ड वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू टॉपिक, द सोल्युशन ऑफ द ट्रायंगल. विच ट्रायंगल? इट इज ॲक्यूट ऑर ॲप्ट्यूज. तो ॲक्यूट सुद्धा असू शकतो आणि तो ऑब्ट्यूज सुद्धा असू शकतो. बोथ, दोघांपैकी कोणताही राहू शकतो. यांचे सोल्युशन काढण्यासाठी आपल्याकडे काय आहेत? यांचे सोल्युशन काढण्यासाठी 3 रूल आहेत आणि त्या तीनही रूल आहेत आपल्याला पेपरमध्ये. साइन, कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल. या तिघांचाही यूज करून आपण सोल्युशन काढू शकतो ॲक्यूट अँगल किंवा ॲप्ट्यूज अँगल इन द ट्रिग्नोमेट्री. राईट अँगल ट्रायंगल नसतानाचं सोल्युशन आपल्याला या 3 रूलवरून मिळते. तीनही रूलमध्ये एकच सांगितलेलं आहे ट्रायंगलबद्दलची इन्फॉर्मेशन. जे तीनही रूल आहे त्यामध्ये ट्रायंगल कसा घ्यायचा हे सांगितलेलं आहे. आता ट्रायंगल म्हटल्यावर ट्रायंगलला म्हणजे ट्रायंगल कसा डिफाईन करतो आपण? काय असते ट्रायंगल? तीन साइड. Yes, the triangle which have 3 sides and have the 3 angle known as triangle. आणि ट्रायंगलचं सोल्युशन काढणं म्हणजे त्याचे अननोन पार्ट्स जे आहेत. आता अननोन पार्ट्स म्हणजे त्याच्या साइड सुद्धा असू शकतात जे आपल्याला माहिती नाही आहे. हा ट्रायंगल समजा कॅपिटल ABC, इट इज द ट्रायंगल ABC, ज्याच्यामध्ये अँगल आणि 3 साइड्स AB, BC आणि AC साइड्स दिलेले आहे. हा समजा स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c हे समजा. किंवा कॅपिटलनं डिनोट करू आपण अँगल आणि कॅपिटलनं डिनोट करू अँगल आणि स्मॉलनं डिनोट करू साइड्स. म्हणजे स्मॉल a, स्मॉल b आणि स्मॉल c. ज्या अँगल समोरची साईड तेच डिनोट केली. अँगल एच्या समोरची साईड अँगल ए, अँगल बीच्या समोरची साईड अँगल बी, अँगल सीच्या समोरची साईड अँगल सी. काय केलं? डिनोट केलं. आता हे डिनोशन सगळ्यांमध्ये सेम राहणार आहे जे सोल्युशन काढायचं आहे. आता याच्यातला अननोन पार्ट आपल्याला हे अँगल माहीत नसेल तर अँगल फाइंड आउट करणे, साईड्सची व्हॅल्यू माहीत नसेल तर साईडची व्हॅल्यू काढणे, म्हणजेच काय आहे? सोल्युशन फाइंड आउट करणे ट्रायंगलचं इन द ट्रिग्नोमेट्री. ठीक आहे, तर हे सोल्युशन फाइंड आउट करण्याचे 3 प्रूफ्स आहेत, 3 रूल आहेत. ते रूल म्हणजे साइन, कोसाइन आणि प्रोजेक्शन. साइन रूलमध्ये सिंपल साइन रूल आहे, कोसाइन रूल पण सिंपल आहे आणि प्रोजेक्शन रूल पण सिंपल आहे. साइन रूलमध्ये एका स्टेटमेंटमध्ये होते. तर अगोदर आपण पाहूयात साइन रूल. काय पाहणार आहोत सोल्युशनमध्ये? साइन रूल काय आहे नेमका? ट्रायंगल सगळ्यांमध्ये हाच राहणार आहे, अशाच टाईपचा. साइन रूल काय म्हणतो? इफ कॅपिटल A, कॅपिटल B अँड कॅपिटल C आर द मेजर ऑफ द अँगल ऑफ अ ट्रायंगल. अँगलचे मेजर ऑफ द ट्रायंगल दिलेले आहे इन ट्रायंगल ABC. स्मॉल a, स्मॉल b अँड स्मॉल c आर द साइड्स ऑफ द ट्रायंगल. काय आहे? साइड्स ऑफ द ट्रायंगल विच आर ऑपोजिट टू द अँगल. अँगलला जे अपोजिट साईड आहे त्यांच्या साईड्सच्या व्हॅल्यू दिलेल्या स्मॉल ABC मध्ये. देन साइड्स अपोजिट टू द अँगल ABC, ह्या साईडची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर रिस्पेक्टिव्हली कशी काढता येते साइन रूलमध्ये? ती असते प्रपोर्शनमध्ये. कशी असते? प्रपोर्शनमध्ये. कसं? A अपॉन साइन A इज इक्वल्स टू B अपॉन साइन B इज इक्वल्स टू C अपॉन साइन C. हे स्मॉल ABC साईड्स आहे आणि कॅपिटल ABC अँगल आहे. हा सरळ सरळ साइन रूल यांचा यूज करून आपण व्यवस्थित क्वेश्चन सॉल्व करू शकतो. जर आपल्याला साईड्स किंवा काय काढायला सांगितलं, अँगल्स काढायला सांगितलं, तर ते काढण्यासाठी आपण हा रूल यूज करून सॉल्व करू शकतो. ठीक आहे, समजला का साइन रूल? आता तो कसा प्रूव्ह करायचा ते आपण अगोदर शिकलेलो आहे. हाऊ टू प्रूव्ह दिस?
रूल, हाऊ टू प्रूव्ह दिस थेरम. थेरम होता हा थेरम कसा प्रूव्ह करायचा आपण याच्या अगोदर पाहिलेला आहे. त्याच्यासाठी आपण ॲक्यूट अँगल सुद्धा घेतलेला होता आणि ॲप्ट्यूज अँगल सुद्धा घेतला होता. दोघांमध्ये सरळ सरळ साईड्सचा यूज केला होता आणि कोऑर्डिनेशन जॉमेट्रीचा यूज केला होता. साईड्स आणि कोऑर्डिनेशन जॉमेट्रीचा यूज करून याला सॉल्व केलं होतं. तर याला सिम्पली जर वर्डमध्ये सांगायचं झालं साइन रूल काय आहे, तर साइन ऑफ अन अँगल ऑफ अ ट्रायंगल इज प्रपोर्शनल टू द लेंथ ऑफ इट्स अपोजिट साईड. साईनचे अँगल त्याच्या अपोजिट साईड सोबत प्रपोर्शन मध्ये असतात. साईनचे अँगल त्याच्या साईड सोबत प्रपोर्शन मध्ये असतात. कसे असतात? प्रपोर्शन मध्ये. हा सिम्पली साइन रूल समजला का? अरे समजा की नाही समजा? सोप्या भाषेत अपोजिट साइड जे दिलेली आहे ते साइनच्या अँगल सोबत प्रपोर्शन मध्ये राहते. सरळ सरळ लक्षात ठेवायचं. एवढा ट्रायंगल जर समजला तर तुम्ही सगळे रूल अप्लाय करू शकता. एवढा ट्रायंगल जर समजला असेल तर ट्रायंगलचे सोल्युशन काढणे म्हणजे त्यांचे अँगल्स फाइंड आउट करणे आणि त्यांच्या साइड्स फाइंड आउट करणे. तर अँगल आणि साइड्स फाइंड आउट करण्यासाठी हा एक रूल आहे. हा रूल 9वीत तुम्ही यूज केलेला आहे. 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला एक रूल होता प्रपोर्शन, रेशो अँड प्रपोर्शन जो चॅप्टर होता ना, त्या चॅप्टरमध्ये हा रूल तुम्ही यूज केलेला आहे. इथं कॉन्स्टंट के द्यायचा, कॉन्स्टंट के दिल्यानंतर साईनला तिकडे पाठवायचं म्हणजे साईड्सच्या व्हॅल्यू मिळते. किंवा अँगल काढायचा असेल तर मग अँगल काढायसाठी साईनला तिकडे पाठवू शकतो, साईन काढायचं असेल तर साईडला तिकडे पाठवू शकतो. ते ॲडजस्टमेंट करता येते नंतर. 9 मध्ये झालेला तुमचं रेशो अँड प्रपोर्शन मध्ये हा टॉपिक. तर असा हा सिम्पली साइन रूल आहे. कोसाइन रूलमध्ये आपण काय फाइंड आउट करू शकतो? कोसाइन रूलमध्ये आपल्याला लेंथ फाइंड आउट करायच्या. मॅक्झिमम आपण लेंथ फाइंड आउट करत आहे साईड्सच्या. ह्या ज्या स्मॉल एबीसीच्या व्हॅल्यू आहे ना, याच आपण जास्तीत जास्त फाइंड आउट करणार आहोत इथं तीनही रूलमध्ये. कारण की त्या व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे म्हणून. जर अँगल दिलेले असेल तर या स्मॉल एबीसीच्या व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. साइन असो, कोसाइन असो किंवा प्रोजेक्शन रूल असो, तिघांमध्ये. तर प्रोजेक्शन रूलमध्ये आणि कोसाइन रूलमध्ये सुद्धा आपण साईड्सच फाइंड आउट करणार आहोत. अगोदर बघूया कोसाइन रूल काय आहे. कोसाइन रूलमध्ये सिम्पली capital A, B, C are the angle of a triangle and small a, small b and small c are the sides opposite to an angle. Then the length of the sides are given as using cosine rule. कशा काढू शकतो? त्याच्या म्हणजे तीन वेनं काढू शकतो. तीन साइड्स तीन वेनी. एक ए स्क्वेअर, एक बी स्क्वेअर, एक सी स्क्वेअर. मी सांगितलं होतं की कसं लक्षात ठेवायचं. कोणाला आठवते का? सांग मग काय आहे कोसाइन रूलचा पहिला? ए स्क्वेअर काढायचा असेल तर व्हेरी गुड, व्हेरी गुड. बी स्क्वेअर साठी व्हेरी गुड. सी स्क्वेअर साठी व्हेरी गुड. म्हणजे लक्षात कसं ठेवलं होतं आपण? ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर काढायचा आहे. ए स्क्वेअर काढायचा असेल तर उरलेले दोन कोणते आहे? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ॲड करा. मायनसमध्ये तेच दोन टॉईस बी सी घ्या आणि अँगल जो आहे ए तो इथं येईल. बी स्क्वेअरसाठी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर घेतला, मायनसमध्ये हेच टॉईस ए सीमध्ये आणि उरलेला काय बी तो इकडे घ्या. सी स्क्वेअर जर घेतला, उरलेले दोन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टॉईस ए बी, त्याच्यासोबत अँगल कॉसचा, कारण की कोसाइन रूल आहे म्हणून कॉस वापरून राहिलो. कॉस सी. इथं सी आहे तर इथं सी येईल, इथं बी आहे तर इथं बी येईल, इथं ए आहे तर इथं ए येईल. ए आहे बाकीचे दोन घ्यायचे, बाकीचे दोन घेतल्यावर मायनसमध्ये ते दोन मल्टिप्लाय करून घ्यायचे. आणि कसा सॉल्व करायचा आहे आपण, म्हणजे याला प्रूव्ह कसं करायचं ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर जो रूल आहे तो आहे प्रोजेक्शन. प्रोजेक्शन रूलमध्ये सेम हाच ट्रायंगल की स्मॉल कॅपिटल ए, कॅपिटल बी अँड कॅपिटल सी आर द अँगल्स ऑफ द ट्रायंगल इन ट्रायंगल ए बी सी अँड स्मॉल ए, स्मॉल बी अँड स्मॉल सी आर द साइड्स अपोजिट टू अन अँगल. देन द साइड्स ऑफ अ ट्रायंगल कॅन बी मेजर्ड ॲज युजिंग प्रोजेक्शन रूल. इथं सुद्धा तीन साइड्स आहेत तर तीन साइडसाठी तीन फॉर्म्युले. कोणत्या तीन साइड? एक स्मॉल ए, एक स्मॉल बी आणि स्मॉल सी. तीन साइड्स असतात ट्रायंगलला म्हणून तीन. ए साठी आठवते का कोणाला काही प्रोजेक्शन रूल?
सांगू शकते का? सांग मग. ए साठी व्हेरी गुड. ए घेतला, ए सोडून बाकीचे दोन आणि त्यांचा मिक्सअप सांगितलं होतं तसं. हां, तसंच बी साठी बी सोडून ए कॉस सी प्लस सी कॉस ए. ठीक आहे. सी सोडला तर ए कॉस बी प्लस बी कॉस ए. मिक्सअपमध्येच घ्यावं लागते ते. बरोबर आहे? समजलं का? तर in the given question we have angle A and angle B and we have to find the ratio of its side. तर हा ट्रायंगल आपण इथं रफ डायग्राम काढून घेतली की ट्रायंगल ए बी सी दिले आहे. यात अँगल ए ची व्हॅल्यू 45 डिग्री आहे, अँगल बी ची व्हॅल्यू 60 डिग्री आहे. आपल्याला अँगल सी माहिती नाही आहे आणि साईड्स पण माहिती नाही आहे. ह्या साईड्सचा रेशो फाइंड आउट करायला सांगितला. साईड्सचा रेशो फाइंड आउट करण्यासाठी अगोदर कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये साईड्सचा रेशो आपल्याला मिळतो? साइन रूलमध्ये, कोसाइन रूलमध्ये की प्रोजेक्शन रूलमध्ये? बरोबर आहे ना. तर म्हणजे इथं साइन रूलचा यूज करायचा एवढं लक्षात येते आपल्याला. पण साइन रूलमध्ये तीनही अँगलची गरज आहे. इथं तिसरा अँगल आहे का? कसा काढायचा तिसरा अँगल काढायचा असला तर? व्हेरी गुड. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे तर आपण 6वी पासून शिकत आहे की ते कोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. बरोबर नाही का? अँगल ए 45, अँगल बी 60, अँगल सी माहीत नाही, काढूया. मला सांगा 60 आणि 45 किती होतात? 105 प्लस मेजर ऑफ अँगल सी. काय म्हटलं बाळा? काय? सी ची व्हॅल्यू किती? हा, इकडे चांगला प्लस, इकडे गेल्यावर वांगला मायनस. 90 कशी रे बाळा? अँगल सी ची व्हॅल्यू 90 कशी येईल? जर अँगल ए 45 आहे, अँगल बी 60 आहे, तर अँगल सी कसा? हो ना, तू 90 हो 75 बरोबर आहे. पण हा सी ईश्वर म्हणत आहे की 90. मलाही समजून नव्हतं राहिलं 90 हाऊ इज इट पॉसिबल. तर तीनही अँगल मिळाले. आता तीनही अँगल मिळाल्यानंतर इथं साइन रूलचा वापर करूया. साइन रूलचा वापर केल्यानंतर मग आपल्याला रेशो मिळतो. बघा कसं? बाय युझिंग साइन रूल, जो आपण आता शिकलो. काय म्हणतो? ए अपॉन साइन ए इज इक्वल्स टू बी, बी अपॉन साइन बी इज इक्वल्स टू सी अपॉन साइन सी. म्हणजे सांगायचं काय आहे? जर साईड्सचा रेशो काढायचा असेल, कसं? हा बी इकडे कसा आहे? न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय. इकडे जर पाठवलं, हा, म्हणजे ए अपॉन बी इज इक्वल्स टू साइन ए अपॉन साइन बी असा येईल. आणि इथं सुद्धा हा सी इथं पाठवू शकतो आपण सिमिलरली. म्हणजे जर रेशो साईड्सचा काढायचा असेल तर त्यांच्या साईनचा रेशो घ्यायचा आहे, हे सांगायचं आहे मला. बी अपॉन सी इज इक्वल्स टू साइन बी अपॉन साइन सी असा येईल. म्हणजेच अँगल साईड ए, साईड बी आणि साईड सीचा जर रेशो घ्यायचा आहे तर त्याचा साइन अँगलचा रेशो घ्या. कशाचा रेशो घ्या? हां, साइन अँगलचा रेशो जर तुम्ही घेतले तर तुम्हाला सरळ सरळ काय मिळेल? याला इक्वेशन 1 देऊन द्या. म्हणजे आता आपल्याला साइन ए, साइन बी आणि साइन सीच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. साइन ए, साइन बी आणि साइन सीच्या व्हॅल्यू जर तुम्ही काढल्या तर सरळ सरळ तुमच्या साईडचा रेशो तुम्हाला मिळतो. तर अगोदर साइन ए काढूया. साइन ए, मला सांगा अँगल ए ची व्हॅल्यू, साइन 45 ची व्हॅल्यू. व्हेरी गुड. म्हणजे साइन ए मिळाला. साइन बी, साइन बी साठी साइन बी ची व्हॅल्यू किती आहे? 60. साइन 60 ची व्हॅल्यू
रूट 3/2. ओके. आता राहिलं साइन सी. साइन सी म्हणजे साइनचा अँगल 75. आता कसा काढाल ते तुमच्याकडे चॅलेंज आहे आणि मला काढून दाखवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लोकल डब्यामध्ये नसेल तर आपल्याला साइन 75 साठी आपण काय करणार आहे, साईनला स्प्लिटअप करू 75ला. एक तर 45 प्लस 30 मध्ये स्प्लिटअप करू शकतो. 45 आणि 30 म्हणजे काय होते, सरळ सरळ 75. आणि कंपाऊंड अँगल फॉर्म्युला साइन ए प्लस बीचा काय म्हणतो, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ए आणि बीच्या व्हॅल्यू ठेवा. ए ची व्हॅल्यू 45, बी ची व्हॅल्यू 30. ए ची व्हॅल्यू 45, बी ची व्हॅल्यू 30. आणि यांच्या व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे. साइन 45 ची व्हॅल्यू सांगता ना या. हां, साइन 30 ची सांग. हे सॉरी, कॉस 30 ची सांग. साइन नाही, कॉस. ओके. प्लस कॉस कॉस 45 ची सांग. साइन 30 ची सांग. जाऊ दे, तू काही सांगत नाही. हां, तर इकडे बघा. हो बरोबर आहे. न्यूमरेटर इज मल्टिप्लाय विथ न्यूमरेटर, डिनॉमिनेटर इज मल्टिप्लाय विथ डिनॉमिनेटर बिकॉज इट इज रॅशनल नंबर. रूट 3 इंटू 1 रूट 3, 2√2 प्लस 1 1 जा 1 2√2. इकडे डिनॉमिनेटर सेम असेल, न्यूमरेटरची ॲडिशन रॅशनल नंबरमध्ये साधा रूल आहे. रूट 3 प्लस 1/2√2 अँड इट इज द व्हॅल्यू ऑफ साइन सी. साइन ए ची, साइन बी ची, साइन सी ची इक्वेशन नंबर 1 मध्ये व्हॅल्यू ठेवा. क्वेश्चन झाला सॉल्व. तुम्हाला साईडचा रेशो विचारला होता, साईडचा रेशो काढून दिला. बाकीचं आम्ही काही करत नाही, कारण की तुम्ही एवढंच विचारलं म्हणा. पटापट मार्क द्या, मोकळं करा. क्वेश्चन घेऊया. म्हणजे आयएमपी क्वेश्चन जर घेतले, इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायला सांगितलं, ए मायनस बी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस ए प्लस बी कम्प्लीट होल स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2 इज इक्वल्स टू सी स्क्वेअर दाखवायचं आहे. ठीक आहे. तर इथं लेफ्ट हँड साइड घेऊन राईट हँड साइड प्रूव्ह करू शकता, अदरवाइज राईट हँड साइड घेऊन लेफ्ट हँड साइड प्रूव्ह करू शकता. सांगा मी कोणती साइड कन्सिडर करू. व्हेरी गुड. का, जिधर ज्यादा मटेरियल उधर अपन अट्रैक्ट होते हैं बफे पार्टी में. तो ये बफे पार्टी है. बफे पार्टी में स्टॉल ज्यादा इधर है, इधर नहीं है, तो इधर घुस जाएंगे. LHS क्या है, ए माइनस बी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस ए प्लस बी चा स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2. आता आपल्याला सी स्क्वेअर दाखवायचा आहे. तर मला सांगा, सी स्क्वेअर च्या साठी कोणकोणते फॉर्म्युले आहेत. सी स्क्वेअर साठी कोणकोणते फॉर्म्युले आहेत. तर कोसाइन रूल मध्ये आहे, म्हणजे कोसाइन रूलचा आपल्याला इथं यूज करायचा आहे. तर त्या अगोदर LHS मध्ये आपण काय करणार आहोत, ए मायनस बी चा एक्सपान्शन आणि ए प्लस बी चा एक्सपान्शन आपल्याला जमते तेवढं एक्सपान्शन करून घेऊ. सांगा बरं एक्सपान्शन. व्हेरी गुड. ए प्लस बी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरचा एक्सपान्शन. ओके, आपल्याला येत होतं तेवढं करून टाकलं. हुशार आहेत ना आपण. आता हा जो कॉस स्क्वेअर सी प्लस कॉस स्क्वेअर सी बाय 2 आणि साइन स्क्वेअर सी बाय 2, हा याला मल्टिप्लाय, हा याला मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय मल्टिप्लाय करू कसा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर यांना सोबत मल्टिप्लाय करतो, कारण की त्यानुसार ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. मायनस ट्वाइस ए बी ला स्पेशली मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. सिमिलरली इथं सुद्धा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ला स्पेशल मल्टिप्लाय करतो आणि प्लस ट्वाइस ए बी ला स्पेशल मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. समजलं का काय केलं तर इथं. आता बघा,
आता जर आपण यांना जवळ जवळ घेतलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाली टर्म जवळ घेतो आणि मायनस ट्वाइस ए बी वाली टर्म जवळ जवळ घेतो, तर काय होईल? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर सी बाय 2 आणि ही प्लस मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी बाय 2 जवळ घेतल्या त्या टर्म, उरलेल्या टर्म मायनस ट्वाइस ए बी कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस ट्वाइस ए बी साइन स्क्वेअर सी बाय 2. मला सांगा इथून कॉमन काय निघते? या टर्म मधून कॉमन काय निघते? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहते? कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस साइन स्क्वेअर सी बाय 2. ठीक आहे. इकडे मायनस ट्वाइस ए बी कॉमन काढलं, मायनस जर काढलं इथून मायनस निघालं म्हणजे हा प्लस कॉस स्क्वेअर सी बाय 2. इथून जर मायनस साइन काढलं, दोन मायनसचं असलं मल्टिप्लिकेशन तेव्हा प्लस होते, एक मायनस जर इथून गेलं तर उरलं किती? एक मायनस. इथं मायनस कसं आलं समजलं का? हे प्लस साइन केव्हा तयार होते? जेव्हा मायनस दोन वेळा मल्टिप्लाय असतो तेव्हा प्लस साइन मल्टिप्लाय होते, म्हणजे तयार होते. आता इथलं एक मायनस आपण बाहेर काढलं, उरलं काय? एक मायनस. मला सांगा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते? मग कॉस स्क्वेअर सी बाय 2 प्लस साइन स्क्वेअर सी बाय 2 ची व्हॅल्यू काय राहणार आहे? राहणार आहे ना, काही कन्फ्युजन आहे का यात? म्हणजे इथं झाला 1 हा मायनस ट्वाइस ए बी कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2 साठी डबल अँगल फॉर्म्युला. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. याला हाफ जर करतो म्हटलं तर काय होईल? कॉस थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. इथं थिटा नाही आहे का? इथं सी आहे. थिटाच्या ऐवजी काय दिलेलं आहे? म्हणजे कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस साइन स्क्वेअर सी बाय 2 च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? कॉस, काय लिहू शकतो? कॉस सी. म्हटलं होतं ना की याच शस्त्रांचा वापर आपल्याला 12th मध्ये करायचा आहे, जे शस्त्र 11th मध्ये आपण चांगले तयार केले होते ते. बघा त्या शस्त्राचा वापर इकडे केला. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए बी कॉस सी कशाचा फॉर्म्युला आहे? इज इक्वल्स टू आर एच एस. एल एच एस इज इक्वल्स टू आर एच एस आणि हेन्स प्रूफ फॉर मोनिका. समजलं का?